नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपलं हे चॅनल तुम्ही जर का नवीन बघत असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील। आज आपण पॉपलेट फ्रायची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराची पॉपलेट नीट साफ करून 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना दोन्ही बाजूने असे 2-2 कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून जो आपण मसाला लावू तो आतपर्यंत जातो। इथे मी मसाले घेतलेले, त्यामध्ये 1.5 टीस्पून घरगुती मसाला घेतलेला आहे, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून धणे पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून कोकम आगळ घेतलेला आहे, 1 टेबलस्पून आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। आता आपण पॉपलेटला कोकम आगळ आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावून घेऊया। तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रसाचा देखील इथे वापर करू शकता। वाटण आणि कोकमाचा आगळ लावून झालं की नंतर आपण उरलेले मसाले देखील व्यवस्थित लावून घेऊया। कोणतीही फिश करी किंवा फिश फ्राय करताना जर आपल्याकडे वेळ असेल तर 10 ते 15 मिनिटं तसंच फिशला मसाला लावून ठेवायचा, जेणेकरून ते चांगले मुरले जातात आणि मसाल्याचे फ्लेवर छान त्या फिशमध्ये उतरतात। आता सर्व मसाले लावून झालेले आहेत, आपण हे 15 मिनिटांसाठी असंच ठेवूया। तोपर्यंत आपण पॉपलेट फ्राय करण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये मी थोडा घरगुती मसाला, थोडा गरम मसाला आणि मीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा पद्धतीचं तुम्ही रवा आणि पिठाचं मिश्रण करून एका हवाबंद डब्यामध्ये देखील भरून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला कोणतीही मच्छी फ्राय करायची असेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता। आपल्याला जितकं पीठ लागेल तितकं पीठ घेऊन आपण वापर करू शकतो। अशा पद्धतीने रवा आणि पिठाचं मिश्रण सर्व पॉपलेटला लावून घेऊया। मी इथे गॅसवर एक तवा गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये 1.5 ते 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण पॉपलेट घालून घेऊया। पॉपलेट फ्राय करताना लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून ते छान शिजले जातात आणि बाहेरचं कोटिंग देखील छान क्रिस्पी होतं। 2 ते 3 मिनिटांनी एका बाजूने छान क्रिस्पी झाले की नंतर ते उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान क्रिस्पी करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा। पॉपलेट दुसऱ्या बाजूने देखील छान फ्राय झालेले आहेत। आता आपण पुन्हा एकदा पलटून घेऊयात। दोन्ही बाजूने साधारणतः 2-2 वेळा तरी मी इथे पलटून घेतल्यात, जेणेकरून एकाच बाजूला लागले जात नाही। तुम्ही बघू शकता इथे पॉपलेट फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने पॉपलेट फ्राय बनवून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।